महाराष्ट्रामध्ये सध्या वेळेपूर्वीच वैशाख वणव्याचे चटके जाणवू लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता बऱ्याचशा ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। मुंबई सुद्धाला अपवाद नाहीये। मुंबईच्या अनेक भागातलं तापमान गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढतं आहे आणि आज तर मुंबईच्या ठाण्यातलं तापमान हे 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं होतं। मुंबईत तीव्र उन्हाळ्याची लाट येण्याची शक्यता आहे। पालघर, ठाणे, मुंबईसाठी तापमान वाढीचा ऑरेंज अलर्ट जारी झालेला आहे। मुंबई पाठोपाठ रायगडसाठी सुद्धा तापमान वाढीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेलाय, तर विदर्भाच्या अकोल्यात येलो अलर्ट जारी करत अकोल्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तापमान वाढीच्या काळामध्ये तुलनेनं मध्य महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळतोय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान कोरडं राहण्याचा अंदाज आहे, पण मुंबईसह राज्यातल्या अनेक भागातल्या तापमानानं 40चा आकडा गाठलेला आहे। तर वाढत्या उन्हाचा विचार करता सोलापूरमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालाय। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सोलापूर शहरातले सिग्नल हे बंद ठेवले जातील। वाहन चालकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी हा निर्णय झालेला आहे। नागरिकांना उन्हामध्ये सिग्नल यंत्रणेजवळ ताटकळत थांबावं लागतं आणि उन्हाचा त्रास होतो आणि याचाच विचार करता शहरातले सगळे सिग्नल सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद असतील असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। आता ट्रॅफिक म्हणजे सिग्नल्स चालू ठेवून तिथं भर उन्हात लोक उभं राहण्याच्या अवॉइड करण्यासाठी 11 ते 4 पर्यंत सिग्नल्स बंद राहील, पण आपलं फिजिकल मॅनपॉवर तिथं असणार आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट त्यांच्या मार्फत करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।